महत्त्वाचा प्रश्न आहे, टिप्पणी म्हणजे तुम्हाला व्हॉट इज एन्सिस्टेड हायड्रोसिल ऑफ कॉर्ड. एन्सिस्ट करणे प्रवृत्त जबरदस्तीला दुसरा शब्द. आपल्याला एक गोष्ट कोणाला म्हणजे आपल्या खूप याचा असतो तो, पण आपण त्याला एन्सिस्ट नाही करत जबरदस्ती म्हणजे मारून मुटकून केलेलं. एन्सिस्ट म्हणजे चारी बाजूला आपण त्याला कव्हर करतो किंवा त्याला आपण अशी पटाट्या काही समजत नाही. दिस इज टेस्टिंग, दिस इज कॉर्ड. देन मग वरचा पार्ट टाकतो. आता कॉन्सन्ट्रेशन पूर्ण डायग्राम आहे. एन्सिस्टेड हायड्रोसिल ऑफ कॉर्ड. कॉर्ड आहे हे टेस्टिंग. जर तुम्हाला प्युअरली हायड्रोसिल असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या टेस्ट सांगतील. वी कॅन गेट रीच अबाउट द सेलिंग, इरिड्युसिबल सेलिंग, परत तेच रिपिटेशन आपण करतो. पण एन्सिस्टेड हायड्रोसिल ऑफ कॉर्ड म्हणजे या ठिकाणी तुम्हाला इन्वायनोस टोटल स्वेलिंग दिसतं. कॉर्ड कुठं असते? इन्वायनल रिजन. इन्वायनोस टोटल तुम्हाला काहीतरी स्वेलिंग असते. दिस स्वेलिंग विल बी इरिड्युसिबल. पहिलं तर त्याचं खासियत आहे की इरिड्युसिबल स्वेलिंग. देन हे इन्वायनोस टोटल स्वेलिंग होईल, नॉट टेस्टिस आणि नॉट इन्वायनल रिजन. आता फिक्स स्वेलिंग असल्या, रिड्युसिबल स्वेलिंग नसल्यामुळे तरी नॉट हार्निया, टोटल स्वेलिंग नसल्यामुळे नॉट हायड्रोसिल. मग आता आपला कसं रूल आउट करणार आहे आपण एन्सिस्टेड हायड्रोसिल. तर जे स्वेलिंग लागते फर्स्ट चॅप्टरमध्ये स्वेलिंगचं जे आपण पूर्ण उदाहरण पाहिलं. काय काय पाहायचं असतं स्वेलिंगमध्ये? स्वेलिंगमध्ये काय काय पाहत असतात? हाऊ यू विल एक्झामिन द केस ऑफ स्वेलिंग. फर्स्ट काय एक्झामिनेशन, डायरेक्ट लोकल एक्झामिनेशन करणार. साईड शेड. पहिले तर साईड इन्वायनोस टोटल रिजन. देन पहिले इन्स्पेक्शन करा. यू हॅव टू सी ओनली साईड शेप अप्रॉक्सिमेट. देन आपल्याला कम टू द पॉइंट, कम टुवर्ड द डायग्नोसिस. आपल्याला हर्नियापासून रूल आउट करायचं. आपण एक शूट केला हायड्रोसिल. आज द पेशंट टू कम इफ स्वेलिंग इज रिड्युसिबल, किंवा आज द पेशंट इफ स्वेलिंग इज रिड्युसिबल पेशंट नाही सांगणार. नंतर आपण ट्राय करून पाहायचं इफ द स्वेलिंग इज रिड्युसिबल, नॉट रिड्युसिबल. हर्निया गेला, हायड्रोसिल गेला. देन साईड अँड शेप. साईज कसा लागेल? ओव्हल लागेल, जो काय लागेल. आता आपल्याला टोवर्ड आता आपण गेलो आहे डायग्नोसिसकडे वळतो. मग स्वेलिंग. मग आता कॉफ पिंपल्सनी गेली. दुसरी स्वेलिंगच्या बाबतीत कोणती टेस्ट करायची आपल्याला? ट्रान्सलिमिनेशन टेस्ट करायची. तेच पण पूर्ण सर्जरीमध्ये म्हणा, चिकित्सेमध्ये सगळे कॅरी ऑन होणार. म्हणून तो चॅप्टर 10 वेळा वाचा, 10 वेळा. तेच सिक्वेन्स राहणार. कॉफ पिंपल्स निगेटिव्ह आहे, ट्रान्सल्युशन टेस्ट करा, फ्लक्च्युएशन टेस्ट करा. ट्रान्सल्युशन टेस्ट विल बी पॉझिटिव्ह. अँड स्वेलिंग इज फिक्स टू द कॉर्ड, सो इज नॉट रिड्युसिबल. मग आता एन्सिस्टेड हायड्रोसिल आहे आणि कॉर्डमध्ये स्वेलिंग आहे, तर अजून टेक्निकली विचार किंवा लॉजिकली विचार. कॉर्ड टेस्टिसला लागलेली आहे, लागलेली आहे कॉर्ड टेस्टिसला आहे ना. दिस इज कॉर्ड अँड दिस इज टेस्टिस. लक्षात. आणि दिस इज एन्सिस्टेड हायड्रोसिल आणि कॉर्ड ओढली. तर हा मास्ता हा फिल्टर पण खाली देतात. येत आहे कॉर्ड ओढली मास्ता. तसंच आपण टेस्टिस ओढतो. या ठिकाणी टेस्टिस मी कॉर्ड नाही ओढली सध्या, असं झालं. हे फक्त ओढलं, टेस्टिस ओढली. हे पण खाली देतात. आलं खाली. त्याला टॅक्सिस. जेव्हा आपण टेस्टिस पूल करतो तर स्वेलिंग त्या कॉर्डच्या डायरेक्शनने मूव्ह होते, म्हणजे अटॅच टू द कॉर्ड, म्हणून ते मूव्ह होते ना.
जर कॉर्डला अटॅच नसलं तर नाही होत, म्हणून ही एक. तर आता मी तुम्हाला याला टॅक्सिस किंवा आपण काय देतो, ट्रॅक्शन देतो, फुल करतो. ट्रॅक्शन टेस्ट, टॅक्सिस टेस्ट, ट्रॅक्शन दिल्याबरोबर स्वेलिंग मूव्ह सोडल्यानंतर स्वेलिंग आपल्याला मध्ये स्वेलिंग. तर when a portion of funicular process persists and remains patent and it shut out from the tunica vaginalis below and the peritoneal cavity above. आता this is the congenital defect. Again आपण परत तिथे की टेस्टिस खाली येतात आणि किडनी वर जातात. ही प्रोसेस असताना मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट होते. कॅनल मधून टेस्टिस वर गेल्या विथ पेरिटोनियल कवरिंग वर जातात टेस्टिस आणि टेस्टिस खाली येतात आणि किडनीज वर जातात विथ पेरिटोनियल कवरिंग. आता टेस्टिस तुमची आली खाली आणि हे टेस्टिस खाली आली आणि किडनीज वर गेल्या. ह्या प्रोसेसमध्ये जी पेरिटोनियल कॅव्हिटी, पेरिटोनियलचं जे कॅनाल असते ती क्लोज होऊन जाते, बट इट बिकम्स ओपन, परसिस्ट. इथून बंद झाली. मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आपण म्हणू, कधी कधी लिव्हिंग डिफेक्ट असते. तसं काय होते, चुकून इथे बंद होऊन जाते ती पेरिटोनियम कवरिंग आणि इथं पण बंद होऊन जाते. आता तर कुठल्याही पेरिटोनियमचे कवरिंग म्हटल्यानंतर त्याच्यात फ्लुइड राहणार. हा भाग काय होतो, ओपन झाला, परसिस्ट, रिमेन्स पेटंट, जसा आहे तसाच राहतो आणि इथून हे क्लोज होते आणि याच्यात हे फ्लुइड कलेक्ट होऊन जातं. इट बिकम्स सिस्ट, म्हणून त्याला इन्सिस्ट, चारी बाजूनी इन्सिस्ट होऊन जाते आणि एन्सिस्टेड हायड्रोक्सिल ऑफ ऑर्गन. आलं का लक्षात? म्हणजे दिस मे बी कंजेनायटल स्वेलिंग. मे बी नाही, कंजेनायटल स्वेलिंग ट्युनिका वॅजाइनालिस बिलो क्लोज होते आणि अबोव क्लोज आणि मध्ये फ्लुइड. दिस इज द it eventually become distended with fluid and present a cystic swelling either in the inguinal region or inguinoscrotal region or in the scrotum also. Scrotum म्हणजे इथं पण होऊ शकते, just above the testes. इथं पण होऊ शकते, इथं पण होऊ शकते. कुठे पण कॉर्डमध्ये म्हणजे सांगून नाही होणार, just above the testes, थोडं above, थोडं inguinal canal मध्ये कुठे पण. Fluctuation test and translumination test will be positive. One can very well get above the swelling. जर हे इथे असेल तर we can separate swelling from the testis. When we hold the cord in thumb and index finger, जेव्हा आपण cord पकडू तर we can get above the swelling also. Cuff impulse, there will be no cuff impulse on cuffing. This shows that it has got no connection with hernia nor with the peritoneal cavity. कनेक्शन असल्याचा प्रश्नच नाही, कारण इथून क्लोज झालेला आहे. इथंच फक्त पेटंट राहिलं आहे, इथे सुद्धा क्लोज झालेला आहे. त्याच्यामुळे हर्निया असण्याचा प्रश्नच येत नाही किंवा ॲब्डोमिनल कॅव्हिटी किंवा इन्ग्वायनल कॅनालशी संबंध असण्याचा प्रश्नच येत. If the testis is pulled down, the swelling will also come down and become immobile. आता आपण फुल केलं, धरून ठेवलं असं आणि असिस्टंटला सांगितलं की तू आता ते स्वेलिंग घालून पहा, तर ते घालणार फिक्स होऊन जातं. This is the traction test. The testis can be felt apart from the swelling. Testis वेगळी फील होईल आपल्याला आणि swelling होईल. Next important swelling in the inguinoscrotal region, varicocele. Varicocele शब्द कशासाठी येते? कशासाठी येते?
व्हेरिकोसिल्स म्हणजे आता ब्लड सप्लाय ऑफ टेस्टिस. कंटेंट ऑफ कॉर्ड सांगा. टेस्टिक्युलर आर्टरी, क्रेमास्टेरिक आर्टरी, क्रेमास्टेरिक आर्टरी, क्रीमॅस्टेरिक आर्टरी, क्रीमॅस्टर मसल असते. व्हॅजा डिफरन्स, आर्टरी ऑफ काय म्हणजे माहिती आहे पहिले तुमचे प्रोनाऊन्सिएशन बरोबर असते. क्रीमॅस्टर मसल असते. त्याला सप्लाय करणारी क्रीमॅस्टर मसल आणि इंटरनल ऑब्लिक मसल आणि अजून एक मसल म्हणून कंजॉइंट टेंडन तयार. क्रीमॅस्टिक आर्टरी बोलणं बरोबर. आर्टरी ऑफ डक्टस डिफरन्स, व्हॅजा डिफरन्स, पॅम्पिनिफॉर्म प्लेक्सस. Very good. Pampiniform plexus is the main structure in case of varicocele. Pampiniform plexus. What is pampiniform plexus? It's the complex structure. Very good. Past time. Complex structure formed by the contents of a spermatic cord. It is called pampiniform plexus. म्हणजे आपलं जी वेन असते, बाकी कसं असते वेन सप्लाय परत घेऊन जाते, पण या ठिकाणी प्लेक्सस असते. आणि कशापासून तयार होतं प्लेक्सस? पॅम्पिनिफॉर्म प्लेक्सस स्पर्मॅटिक कॉर्डचे सर्व कंटेंट्स. कोणत्या वेनपासून तयार? वेनचं प्लेक्सस वेनपासून तयार. What is the venous supply of testis? Testicular artery. Testicular vein. Testicular vein कशाची ब्रांच आहे? femoral vein general. Femoral vein कशाची ब्रांच आहे? वरून aorta मधून खाली Internal iliac vein. What are the branches of internal iliac vein? Femoral vein and second is Internal iliac. external obturator. Internal iliac is renal artery, one of the renal vein branch. आणि ही renal vein टेस्टिसला हे करून त्या ठिकाणी पॅम्पिनिफॉर्म प्लेक्सस तयार. पॅम्पिनिफॉर्म प्लेक्सस म्हणजे एक प्रकारचं गाळं असते आणि त्याच्यात सगळं टेस्टिसचं ब्लड सप्लाय आपला कलेक्ट करून परत फ्युमोरल वेन, इंटरनल इलियक वेनमध्ये जाऊन इन्फिरियर वेना कॅवामध्ये हा ब्लड सप्लाय जात असतो. तर हे पॅम्पिनिफॉर्म प्लेक्सस. आता वेन्सची काय खासियत आहे? कुठल्याही वेनला वॉल्स असतात. जर वॉल्स क्रॉस झाल्या तर कुठला डिसीज होतो? व्हेरिकोज वेन्स. सेम प्रोसेस टेस्टिकच्या बाबतीत होऊ शकते इन मेल. तर राईट आणि लेफ्ट दोन्ही किडनीचं स्ट्रक्चर कसं आहे? राईट किडनी थोडीशी खाली असते, लेफ्ट किडनी वर. कशामुळे? लिव्हरमुळे. तो प्रॉब्लेम झाला. आता हा सप्लाय जो असते लेफ्ट साईडला, राईट रिनल वेन डायरेक्ट ओपन इन द कुठं ओपन होते ना राईट रिनल वेन डायरेक्टली. हेच काय ना बघू वाचायचं. इंटरनल इलियक वेनमध्ये डायरेक्टली ओपन की इन्फिरियर वेना कॅवामध्ये होते. लेफ्ट साईडचा कुठं होते? लेफ्ट साईडचा वाचा तुम्ही. लेफ्ट साईडचा रूट लॉंग आहे वेनचा. लेफ्ट साईडचा रूट लॉंग आहे आणि ही वेन याच्यामध्ये मिळत असताना, या वेन्समध्ये मिळत असताना अशी राईट अँगलनी वळते लेफ्ट साईड.
ह्या राईट अँगलमध्ये वळत असताना तिच्यावर जास्त प्रेशर येतं. त्याच्यामुळे याचे जे वॉल्स असतात ते वॉल्स इनकॉम्पिटन्सी होतात. म्हणजे उघडझाप असते की बरोबर होत नाही. त्याच्यामुळे डायलेटेशन ऑफ वेन होते, रिनल वेन लेफ्टचा. राईट साईडला येऊ शकते पण जनरली व्हेरिकोसिल ऑकर्स इन लेफ्ट साईड इन मेल. त्याचं कारणच हे आहे की ही डायरेक्टली इलिएक वेनमध्ये ओपन होत नाही. तर इथं हे प्रेशर येते, या प्रेशरमध्ये इथे डायलेटेशन ऑफ रिनल वेन होते आणि कॅम्पिलिफॉर्म प्लेक्ससमध्ये सुद्धा त्याचं डायलेटेशन होते. म्हणून हे जे जाळं आहे या जाळ्यामध्ये सगळ्या ह्याच्यात ब्लड कलेक्ट होईल. व्हेरिकोज वेन्स पायातल्या पाहिल्या आहेत तुम्ही कशा दिसतात, असं वेगवेगळं असं आपल्याला अर्थफॉर्मसारखं त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चर दिसतं. दाबलं तर ते कमी होऊन जाते परंतु कॉम्प्रेस होते, कमी नाही. कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी, रिड्युसिबिलिटी, दीज वर्ड्स आर डिफरंट. वाय? कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे स्पंज इज अ कॉम्प्रेसिबल, दाबतो सोडलं की जसं काय. रिड्यूस म्हणजे पूर्ण फुग्यातली हवा काढली, बिकम्स रिड्यूस्ड मीन्स रिड्यूस. पण तुम्ही कुठल्याही वेसलशी संबंधित ओनली कॉम्प्रेसिबिलिटी इज देअर, कारण त्या ठिकाणी प्रवाह सतत सुरू आहे म्हणून कॉम्प्रेसिबल. व्हेरिकोज वेन्सचं जे व्हेरिकोसिलचं जे स्वेलिंग असते इज कॉम्प्रेसिबल, नॉट रिड्युसिबल. आणि मोनिया इज अ रिड्युसिबल, हे लक्षात ठेवा. तर ते कॅम्पिलिफॉर्म प्लेक्सस पूर्ण हे आपल्याला लागतं. म्हणून पेशंटला आपण स्टँडिंग पोझिशन केली. खाली म्हणून सांगितलं ऑलवेज एक्झामिन द पेशंट इन स्टँडिंग पोझिशन. वाय? द कंटेंट्स which comes from the canal will easily observed in standing position. म्हणून आपण पेशंटला एक्सपोज करून हर्नियाच्या पेशंटला ऑलवेज फर्स्ट यू हॅव टू एक्झामिन द पेशंट इन स्टँडिंग पोझिशन. नंतर तुम्ही यूज टू झाल्यानंतर किंवा तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कुठल्याही पोझिशनमध्ये जाऊ. तर कशासाठी उभ्याने का करायचं त्याचं उत्तर आज सांगते मी तुम्हाला. जेव्हा ॲब्डॉमिन मधून कंटेंट येतात तेव्हा ते येतील तर कसे येतील, वरून खाली स्क्रोटममध्ये येतील. बरोबर आहे. ॲब्डॉमिन मध्ये कंटेंट येतील तर पेशंट उभा राहिला तर इन्व्हॉल्व्ड रिजन मधून म्हणजे आपल्याला स्वेलिंग फ्रॉम अपवर्ड टू डाऊन असं येणार. लक्षात आलं काय? समजलं ना? गोष्ट साधी आहे पण समजली ना तुम्हाला? जर पेशंट उभा राहिला तर त्याच्या ॲब्डॉमिन मधले कंटेंट हळूहळू आपल्याला येताना म्हणजे स्वेलिंग जे येईल ते वरून खाली भरत येताना दिसत. पण वेसल काय आहे? प्लेक्सस आहे म्हटल्यानंतर हे कसं राहील, इंटरकनेक्शन सगळं जाळं राहील असं राहील ना. आता हे समजून घ्यायचं आलं लक्षात. असं स्ट्रक्चर आहे. ब्लड कुठून येईल, वेन मधून. हे कॅम्पिलिफॉर्म प्लेक्सस आहे असं समजा तुम्ही. कॅम्पिलिफॉर्म प्लेक्सस आहे, इकडे टेस्टिस आहे. हे कॉर्ड मधलं कॅम्पिलिफॉर्म प्लेक्सस आहे. हे कॅम्पिलिफॉर्म तर एकाच गोष्टी एवढं मोठं नसते. एकाच गोष्टीचा आपण कॅम्पिलिफॉर्म प्लेक्ससचा तुम्हाला मॅक्रो स्ट्रक्चर करून सांगत आहे. एवढं मोठं नसते बरं. तर हे ब्लड इथून येईल. आल्यावर ब्लड कुठे जाईल, पहिले कुठे जाईल असं आहे का? इथं माठात पाणी टाकल्यावर आपल्याला पहिले तळात जाते का? वरती दिसते का आपल्याला? नाही. बॉटलमध्ये पाणी टाकताना आपण नळी टाकल्यावर कुठे जाईल, खालून वर भरते लिक्विड. आता ब्लड येऊन राहिलं, उभं राहिलं पेशंट कुठं असं असं भरत येईल ना ते ब्लड. तर तुम्ही व्हेरिकोसिलच्या पेशंटला उभं केलं तर तुम्हाला स्वेलिंग तळापासून वर भरत येणार. हवयाची गोष्ट आहे, पाणी वरती पाणी वरती तळापासून वर. पण हर्नियामध्ये वरून खाली स्वेलिंग येतात. म्हणजे तुमची नजर
डायग्नोसिस करण्यासाठी फक्त दर्शन परीक्षा. अगेन वाय यू हॅव टू स्टडी द आयुर्वेदा. दर्शन परीक्षा. सुश्रुत चरकांनी म्हटलं की दर्शन अंतस्पर्श अंतर्प्रशन. मॉडर्न सायन्समध्ये काय पहिले प्रश्न विचारतात, पहिले सगळे इन्व्हेस्टिगेशन करतात, मग पेशंट. पण तुम्ही असं न करता जर पाहिलं आणि मग आपलं डायग्नोसिस करून जर इन्व्हेस्टिगेशन केले तर आयुर्वेदाचं आपल्याला दर्शन परीक्षा. तर या दर्शन परीक्षेचा काय लॉजिक आहे छोटंसं, की तुम्हाला कसं होतं याच्यासाठी खूप व्हेरिकोसिस, हर्निया, काय डिफरन्स तुम्ही माइंडमध्ये फिक्स करून ठेवलं लॉजिकली किंवा टेक्निकल काय प्रॉब्लेम आहे ते कसं बघ. पण हे असं होतं. देन पाल्पेशन. हर्नियामध्ये पाल्पेशन करत असताना आपल्याला ओमेंटम लागेल, कधी आपले हे दिसतील बॉवेल्स ते लागतील, वेगवेगळे कंटेंट्स लागतील. कधी काहीच नाही लागणार, फक्त बंदिनी ते पटकन आतमध्ये चालतं. पण व्हेरिकोसिसमध्ये हे भरलेलं ब्लड असते वेन्समध्ये, हे डायलेटेड वेन्स आपल्या हाताला लागतात. इट फील्स ॲज अ अर्थफॉर्म ऑफ बॅग ऑफ अर्थफॉर्म. एखाद्या ह्याच्यात जर तुम्ही अर्थफॉर्म भरले त्याचं फिलिंग जसं लिबलिबी असं छोटे छोटे कॉर्ड लागतात तसं लागेल. किंवा तुम्हाला सगळ्यात छान उदाहरण सांगितलं बिग बॅगचं फिलिंग कसं, तसं प्रकारचं काहीतरी फिलिंग आपल्याला होते व्हेरिकोसिस. कारण ते ब्लड आहे ते छोट्या छोट्या वेसल्समध्ये आहे, वेन्समध्ये आहे, म्हणून ते सेपरेट फिलिंग आपल्याला लागतात. म्हणजे कसे लागतात. आणि कॉम्प्रेसिबल स्वेलिंग म्हणजे इट टू जस्ट रिड्यूस. म्हणजे स्वेलिंग दाबल्याबरोबर रिड्यूस होऊन जाते. पण याचं व्हेरिकोसिसचं कॉम्प्रेसिबल स्वेलिंग म्हणजे आपण तुम्ही हात ठेवाल तोपर्यंत कॉम्प्रेस होईल आणि लगेच लक्षात इज कॉल्ड व्हेरिकोसिस. It is varicocele is a condition in which veins of Pamphiliform plexus become dilated and tortuous. Usually the left side is affected, probably because the left spermatic vein is longer than the right. The left spermatic vein enter in the left renal vein at the right angle. Renal vein कुठे ओपन होते आता सांग. पॅम्फिलिफॉर्म प्लेक्सस कशापासून बनलेलं असते? रिनल वेन. मग टेस्टिक्युलर वेन असते, पण रिनल वेन जी आहे तिच्यामुळे आपल्याला हे दिसतात. ॲट द टाइम the left testicular artery arches over the left renal vein and compress it. आर्टरीचं प्रेशर जास्त असते, ती कॉम्प्रेस करते रिनल वेनला. ते पण एक कॉज आहे त्याच्यामुळे सप्लाय बरोबर होत नाही. इन द बिगिनिंग द पेशंट विल एक्सपिरियन्स aching and dragging pain, particularly after prolonged standing. The swelling appears when the patient stands and disappears when he lies down with the scrotum elevated. The impulse on coughing is more like thrill, just thrill लागेल, कारण किती स्पेस असते इतकी, त्याच्यात फक्त थ्रिलिंग आपल्याला लागेल. On palpation it feels like a bag of earthworm. After occluding the superficial inguinal vein with a thumb, if the patient is asked to stand up, the varicocele feels from below. म्हणजे हर्नियापेक्षा from below. It must be remembered that a rapid onset of varicocele suggests a carcinoma of kidney. पेशंट सांगतो की मला 4-8 दिवसातच एकदम जे स्वेलिंग दिसते आहे, तर इट इज द मेटास्टॅसिस इन द टेस्टिस इन केस ऑफ किडनी. The renal vein is often involved earlier by premenation in these cases and thus compress the left spermatic vein, which drains into the left renal vein. Renal vein एक्सटर्नल इलिएक वेन मध्ये ओपन होते आणि इन्फिरियर वेना कावामध्ये त्याचा ड्रेनेज जातो. राईट साइड डायरेक्टली ओपन इन द इन्फिरियर वेना कावा. काय सांगितलं? डायरेक्ट याच्यापासून निघते किडनीपासून रिनल वेन आणि डायरेक्ट ओपन इन्फिरियर. याचा कोर्स रिनल वेनचा लॉंग आहे. रिनल वेन एक्सटर्नल इलिएकमध्ये जाते, एक्सटर्नल इलिएक मग इन्फिरियर वेना कावामध्ये जाते आणि ही जात असताना तिचा राईट अँगल आहे, म्हणजे असा नाही जात, हे असा काटकोनात जाते.
म्हणजे त्याच्यावर किती प्रेशर येते आणि आर्च ऑफ रिनल आर्टरी याच्यावर कॉम्प्रेस करते, त्याच्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी हे होणार. Then funiculitis. What is funiculitis? Funiculitis is inflammation of cord. Causes of funiculitis म्हणजे inflammation cord एक गोनोकोकल इन्फेक्शन आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त फायलेरियल टेस्टिस मध्ये फायलेरियल इन्फेक्शन कॉमन आहे, त्याच्यामुळे फायलेरियल स्क्रोटम, इन्व्हॉल्वमेंट ऑफ लिम्फॅटिक्स ऑफ स्किन ऑफ द स्क्रोटम अँड लिम्फॅटिक्स ऑफ द कॉर्ड, जे लिम्फॅटिक्स असतात कॉर्डमध्ये त्या पण इन्लॅर्ज होऊ शकतात आणि स्क्रोटम मधली जी स्किन असते त्या ठिकाणी सुद्धा फायलेरियल इन्फेक्शन होऊन त्या ठिकाणची स्किन जाड होऊ शकते आणि कॉर्डमध्ये आणि टेस्टिसमध्ये सुद्धा फायलेरियल इन्फेक्शन होऊ शकते, त्याच्यामुळे टायरोसिल मगाशी जे सांगितलं ते पण होऊ शकते. Aching in the groin with variable degree of fever are the presenting symptoms in majority of cases. पेशंटला पहिले ॲबडॉमिनल पेन, जेव्हाही कॉर्डमध्ये पेशंटला कुठलीही पॅथॉलॉजी होते टेस्टिसमध्ये आणि कॉर्डमध्ये, तेव्हा ॲबडॉमिनल पेन इज द मेन कंप्लेंट. म्हणून each and every case of abdominal pain patient complaint, कोणत्याही पेशंटची if there is a complaint of abdominal pain, you have to examine the scrotum first and hernial orifices. Hernial orifices means both inguinal region, femoral region and any scar at abdomen. म्हणजे प्रिव्हियस ऑपरेशन झालेलं असतात तिथं हर्निया होऊ शकतो, इन्सिडिनल हर्निया म्हणतात. म्हणून कुठल्याही ॲबडॉमिनल पेनमध्ये यू हॅव टू एक्झामिन द स्क्रोटम अँड एक्सटर्नल ऑरिफायसेस ऑफ ॲबडॉमिन. कारण जर फ्युनिक्युलायटिस असेल तरी पण पेशंट ॲबडॉमिनल कंप्लेंट सांगतो. पेशंटला कधी कधी लाजेमुळे पेशंट कधीच सांगत नाही आय हॅव पेन इन द टेस्टिस ऑर आणि पेशंट यूज हिस्ट्री ऑफ fever with dry. Initially, symptoms may be those acute prostatitis. The inguinal and inguinoscrotal region will be inflamed. Inguinal and inguinoscrotal region will be आता patient पाहिला तो. And the skin become red, edematous and shiny. हे सगळे लक्षणे त्याच्या 2 दिवसापूर्वी होते. आता क्रॉनिक झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी असं. It is sometimes very difficult to differentiate it from a strangulated hernia. मी सांगितलं तुम्हाला, पण पेशंट डझंट गिव्ह हिस्ट्री ऑफ रिड्युसिबल सोर्स. विविध पेशंट एकदम पेनही होतं, फिवरही होतं, रायगरही होतं, सगळंच होतं पेशंटला. म्हणजे पेशंट्स डायग्नोसिस इज फ्युनिक्युलायटिस विथ इपिडिडायमल ऑर्गायटिस. It is sometimes very difficult to differentiate its kind. While the former condition is mainly treated by conservative, means immediate operative intervention is only life-saving measure for the latter condition. पहिले मेडिकेशनही ठीक करायचं. पहिले आपण त्याला मेडिकेशन, अँटीबायोटिक, ॲनाल्जेसिक, नेक्सल ड्रेसिंग दिलं, स्क्रोटल सपोर्ट दिलं, देन सर्जिकल इंटरव्हेन्शन केलं. आपण त्याला इन्साईट करून त्याच्यामध्ये काही फ्लुइड असेल ते काढलं, टेस्टिस काढली, बायोप्सी केली. So differentiation is imperative. Palpation just above the deep inguinal ring is of great help in differentiating these two conditions. In a strangulated hernia, the abdominal contents cannot be felt as they enter in the deep inguinal ring, whereas in folliculitis, no such structures can be felt. आपण strangulation मध्ये पाहिलं की कंटेंट्स येऊन ते तिथं ऑब्स्ट्रक्ट होतात, म्हणून इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं असतात. एमआयटी नसेल, ॲबडॉमिनल पेन असेल, ते कुठलेच दिसलेले दिसतात का नाही, म्हणून आपल्याला इथं डायग्नोसिस फ्युनिक्युलायटिस. डिफ्यूज लायपोमा ऑफ कॉर्ड. आता लायपोमाचं तुम्ही फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. कॉर्डमध्ये सुद्धा लायपोमा होऊ शकतो. तर लायपोमाचं तुम्हाला अगेन यू हॅव टू एक्झामिन द स्वेलिंग, लाईक स्वेलिंग. देन इन्फ्लेमेटरी थिकनिंग ऑफ कॉर्ड एक्सटेंडिंग अपवर्ड फ्रॉम द टेस्टिस अँड इपिडिडायमिस. त्या केसमध्ये ऑर्कायटिस म्हणजे टेस्टिसचं आणि इपिडिडायमिसचं स्वेलिंग वर जाऊन फ्युनिक्युलायटिस डेव्हलप झाला होता. दॅट इज कॉल्ड इन्फ्लेमेटरी थिकनिंग ऑफ कॉर्ड. त्याची कॉर्ड इन्फ्लेम काय झाली होती, म्हणजे त्याच्यात आता डायग्नोसिस पहा तुम्ही, फ्युनिक्युलायटिस आहे, थिकनिंग ऑफ कॉर्ड आहे, ऑर्कायटिस आहे, इपिडिडायमो ऑर्कायटिस आहे.
Epididymis is a part of कशाचा पार्ट आहे epididymis? मॅलिग्नंट एक्सटेन्शन ऑफ टेस्टिस. मॅलिग्नन्सी मध्ये सुद्धा आपल्याला दिसतो, पण तुम्हाला इतकं अगेन इम्पॉर्टंट स्वेलिंग, टॉर्जन ऑफ टेस्टिस. काल ओपीडी मध्ये जे पोरं होते पोस्टिंगला त्यांनी पाहिलेलं आहे टॉर्जन ऑफ टेस्टिस. कॉर्ड जेव्हा शॉर्ट म्हणजे आता हा पर्सन टू पर्सन कॉर्डची लेंथ डिफरंट आहे. किंवा कॉर्ड शॉर्ट असते किंवा रिट्रॅक्टाईल टेस्टिस असतात. रिट्रॅक्टाईल टेस्टिस म्हणजे पूर्णतः जेव्हा मसल प्रिमॅस्टिक मसलचं जे लेअर असते केवॅस्टिक फेशिया जो असतो तो स्ट्रॉंग असतो कव्हरिंग. त्याच्यामध्ये जर स्पाझम आला जोरात किंवा आपण जेव्हा कॉन्स्टिपेशन असेल बच्चूला किंवा यंग एजमध्ये जेव्हा स्पाझममध्ये जाते ते प्रिमॅस्टर मसल तेव्हा टेस्टिस ॲब्डोमेनकडे रिट्रॅक्ट होतात. त्या स्टोटममध्येही नसतात, पूर्ण इन्व्हायरल कॅनातही नसतात, थोडंसं पाऊचमध्ये असतात. इट इज कॉल्ड रिट्रॅक्टाईल टेस्टिस. रिट्रॅक्टाईल टेस्टिसमध्ये जोरात जर हे झालं एखादी गोष्ट ओढल्या गेली तर ती ट्विस्ट होते. ट्विस्ट झाल्यानंतर ती ट्विस्ट झाल्यामुळे काय होते, जो सप्लाय आहे तो सप्लाय काय आहे आपलं टॉर्जन. टॉर्जन मीन्स पिळवटणे. काय पिळवटला जाईल? टॉर्जन ऑफ टेस्टिस. कशामुळे पिळवटला जाईल? कॉर्ड. कॉर्ड ट्विस्ट होते. कशामुळे? एकदम फोर्सफुल प्रीमॅस्टर फेशियाचा जर अटॅक आला तर किंवा कॉन्स्टिपेशन असेल बच्चूला, स्पेशली इन बच्चू, बिकॉज द प्रोसेस ऑफ अगेन असेंड अँड डिसेंड ऑफ टेस्टिस अँड किडनी. त्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये पूर्णतः डिसेंड होत नाही टेस्टिस स्टॉटममध्ये. तर ती स्टेज जी असते 8 वर्षापर्यंत दॅट इज द स्टेज ऑफ रिट्रॅक्टाईल टेस्टिस. आणि फोर्सफुल हे झालं तर कॉर्ड ट्विस्ट होते. एखादी गोष्ट आहे तुम्ही अडकवलेली आणि खूप जोरजोरात फिरवली आणि त्याचा वेग एकदम कमी झाला तर इट गेट ट्विस्टेड. तुम्ही पाळण्यावर आहे, पाळण्यावर तुम्ही गोल गोल फिरले, एकदम झटका बसला तर खूप सारे ट्विस्ट फिरून जातात पाळण्यावर आणि तुम्ही त्या पाळण्यात अडकता. मग तुम्हाला रिव्हर्स फिरल्यानंतर ते पूर्ण ट्विस्टिंग होते. तसंच हे कॉर्डमध्ये एकदम ट्विस्ट होते. आता कॉर्ड ट्विस्ट होणे म्हणजे कॉर्डमधले कंटेंट जे आहेत स्पेशली टेस्टिक्युलर आर्टरी, टेस्टिसला सप्लाय करणारी आर्टरी ती ट्विस्ट होते. ती ट्विस्ट झाल्यानंतर पहिले आर्टरियल सप्लाय टेस्टिसचा बंद होतो. आर्टरियल सप्लाय बंद झाल्यानंतर वेनस कंजेशन वाढेल. वेनस कंजेशन वाढल्यानंतर हळूहळू ब्लड सप्लाय न झाल्यामुळे टेस्टिसचं टॉर्चर गँग्रीन, टेस्टिसला सप्लाय न झाल्यामुळे गँग्रीन, दॅट इज टॉर्चर ऑफ टेस्टिस. कालचा पेशंट तुम्ही पाहिलेला होता, सगळे लक्षणं आपण सोनोग्राफी पण केली होती त्याची, तर काय काय लक्षणं दिसत होते. इट इज मेनली ए कॉज ऑफ स्वेलिंग ऑफ स्क्रोटम बट an undescended testis may frequently undergo torsion, which is subject matter of this chapter. The condition mimic a strangulated hernia. Again, कारण कॅनलमध्ये वर मी आता सांगितलं रिट्रॅक्टाईल टेस्टिस असते किंवा कॅनलमध्ये जी टेस्टिस असते तर ती इन्व्हायरल रिजनमध्ये टेस्टिस असल्यामुळे तिचं टॉर्जन होते आणि ती टॉर्जन झाल्यामुळे तिचं गँग्रीन व्हायला तिथं सुरुवात होते, म्हणून स्ट्रँग्युलेटेड hernia. म्हणून फर्स्ट यू हॅव टू एक्झामाइन द स्क्रोटम. इफ स्क्रोटम इज एम्प्टी then suspect as a undescended testis or retractile testis and torsion of testis. Slightly fever, no constipation and dullness on percussion will go in favor of torsion. Retractile testis. This condition is quite common in children and is often diagnosed as an ectopic testis due to the fact that in majority of cases testis lies in the superficial inguinal pouch. Strong contraction of the premenstrual muscle may pull the testis up from the scrotum into the superficial inguinal pouch. This testis usually the testis is usually well developed. The scrotum is also normal developed and testis can be brought down to the bottom of the scrotum. In difficult cases, the child is asked to sit on the chair, keeping both feet on its seats and knees are flexed to excrete
टू एक्सिट अँड ब्रॉड फॉरवर्ड. आता पेशंटला रिट्रॅक्टेड टेस्टीजमध्ये म्हणजे मी तुम्हाला सांगितले पूर्ण नॉर्मल टेस्टीज असते, परंतु ती स्क्रोटममध्ये पूर्णतः पोचलेली नसते, ती पाऊचमध्ये बच्चूमध्ये म्हणजे ते मुलं असतात. मग अशा ठिकाणी पाल्पेट करत असताना जेव्हा टेस्टीज लागत नाही तेव्हा पोराला 2 पायावर बसवायचं, पोटाजवळ पाय घेऊन. त्याच्यामुळे काय होते, ॲब्डॉमिनमधून प्रीमॅस्टर जे असते ते टेस्टीज पुश करते आणि मग तो बसल्यानंतर त्याच्या टेस्टीज स्क्रोटममध्ये आणखी त्या पाहायचं, त्याला म्हणतात चेअर टेस्ट. चेअरवर 2 पाय जवळ घेऊन बच्चूला बसायचं. बट प्रॉबेबली आणि फ्युमोरल सेलिंगमध्ये फ्युमोरल नाही. त्या ठिकाणी आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे. काय समजलं नाही ते सांग.